नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत खमंग, चवदार, अतिशय पौष्टिक अशी पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी हरभऱ्याची उसळ. तेही अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी आणि झटपट तयार होणारी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सर्वप्रथम मी या ठिकाणी 2 कप हरभरे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. हे हरभरे आपल्याला स्वच्छ धुवून 2-3 वेळेस रात्रभर भिजवून घ्यायचे आहेत. भिजवून घेतलेले हरभऱ्यातील पाणी आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे आणि काढून घेतल्याच्यानंतर ते हरभऱ्यात आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी कुकरमध्ये टाकून 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला कुकरचे झाकण लावून मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या झाल्याच्यानंतर आपले हरभरे एकदम परफेक्ट असे शिजले जातात. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले हरभरे जे आहेत एकदम परफेक्ट असे शिजलेले आहेत. शिजवून घेतलेल्या हरभऱ्यातील सर्व पाणी आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. आपल्याला थोडे पाणी ठेवायचं नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. हरभरे अगोदर शिजवून घेतल्यामुळे त्याला पूर्णपणे मसाला कोट होतो आणि उसळ जी आहे ती एकदम चवीला अप्रतिम अशी लागते. त्यामुळे हरभरे अगोदर शिजवून घ्यायचे आहेत. आता आपण उसळ बनवून घेऊया. त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकून घेऊ शकता. आपल्याला जास्तही तेलाचा वापर करायचा नाही. आपण या ठिकाणी सुकी उसळ बनवतोय. तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे व्यवस्थित तडतडू द्यायचे आहेत. जिरे छान फुलले की लगेच आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया. मी या ठिकाणी 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत. कांदा जो आहे तो आता आपल्याला मीडियम गॅसवर छान असा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी 1 टमाटर बारीक असा कट करून घेतलेला आहे तो टाकून घेतलेला आहे. आता टमाटरही आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिट कांदा आणि टमाटर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतल्यामुळेच उसळची चव खूप छान लागते. त्यामुळे कांदा टमाटर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. थोडंसं परतलं की लगेच त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे. अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतलेली आहे. तेही आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करताना आपल्याला मिक्सरला न करता अशीच उकळीमध्ये वाटून घ्यायची आहे. म्हणजे ती जी आहे ती ओबडधोबड अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. त्यामुळे उसळची चव जी आहे ती खूप छान लागते. आता आपण त्यामध्ये 1 चमचा काळा तिखट टाकून घेतलेला आहे आणि पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता. सर्व मसाले छान असे परतल्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये शिजवून घेतलेले हरभरे टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला हरभरे जे आहेत ते मोठ्या गॅसवर छान असे परतून घ्यायचे आहेत. म्हणजे हरभऱ्यांना पूर्णपणे मसाला जो आहे तो कोट होतो. मी या ठिकाणी बारीक अशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. वरतून आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय झटपट अशी हरभऱ्याची उसळ आपली या ठिकाणी तयार झाली आहे. आणखीन त्याला चटपटीत करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. त्याच्यामुळे उसळची चव खूप छान लागते. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कोणतेही मसाले न वापरता अतिशय खमंग आणि चवदार अशी चटपटीत आपली हरभऱ्याची उसळ या ठिकाणी तयार झालेली आहे. अतिशय पारंपरिक पद्धतीने आपण ती बनवलेली आहे. ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.